उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्याची तीव्र उष्णता अंगाला चटका लावत होती. गावाच्या टोकाला एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी उभी होती. मातीच्या भिंती, तुटक छप्पर आणि त्या झोपडी बाहेर बसलेली होती सीमा. तिच्या डोळ्यात आयुष्याच्या संघर्षाची छाया होती आणि मनात एक अपूर्ण स्वप्न दडलेलं होतं. सीमा साधारण 35 वर्षाची होती. एक विधवा. तिचा नवरा शंकर यांच्या मृत्यूनं तिच्या आयुष्याचा आधारच हिरावून घेतला होता. तिची 2 लहान मुलं होती, रोहन आणि चिंगी. त्यांना वाढवण्यासाठी ती शेतात मजुरी करत होती. पण ही कथा फक्त एका स्त्रीची नव्हती. ती त्या संपूर्ण वस्तीतल्या लोकांची होती, जिथे प्रत्येक घर आपापल्या आयुष्याच्या परीक्षेतून जात होतं. त्या गावाचं नाव होतं रामगाव. या गावात 2 वर्ग होते. एक म्हणजे जमीनदार भाऊसाहेब पाटील आणि दुसरा म्हणजे मेहनत करणारा शेतकरी वर्ग, ज्यात सीमासारख्या अनेक स्त्रिया होत्या, ज्या पुरुषांच्या अनुपस्थितही घर सांभाळत होत्या. एके दिवशी भाऊसाहेबांची माणसं आली आणि सीमाला म्हणाली, सीमा, उद्यापासून शेतावर येऊ नकोस. तुझं कर्ज खूप वाढलं आहे. आम्ही तुला किती वेळा समजावलं, पण तू अजूनही ते फेडू शकलेली नाहीस. आता जोपर्यंत सगळं कर्ज फेडत नाहीस, तोपर्यंत तुला कामावर घेतलं जाणार नाही. अहो साहेब, असं म्हणू नका. माझी लहान लहान मुलं आहेत. घरात अन्नाचा एक दाणाही उरलेला नाही. मी काम नाही केलं तर ती उपाशी मरतील. माझ्याकडे दुसरा कोणताही आधार नाही. अगं सीमा, आम्ही इथे तुझी दया करायला बसलेलो नाही. नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात. एकाला सवलत दिली तर सगळेच मागायला लागतील. हे शेत आहे, धर्मशाळा नाही. आणि आम्ही भिकाऱ्यांना पोसण्याचं काम करत नाही. अहो साहेब, मी रोज प्रामाणिकपणे काम करते. माझं रक्त आणि घाम गाळते. फक्त थोडा वेळ द्या. मी तुमचं 1-1 रुपया फेडेन. माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, पुन्हा कधी उधार मागणार नाही. अगं, आम्हाला काही ऐकायचं नाही. उद्यापासून कामावर येऊ नकोस. सीमाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही आणि शांतपणे आपल्या मुलांचे हात धरले आणि आपल्या घरात परतले. त्या रात्री तिने मुलांना अर्धवट भाजलेली भाकरी खायला दिली आणि स्वतः मात्र उपाशी झोपली. सीमाचं बालपण साधं होतं, पण गरिबाची सावली तिच्या अंगणात कायम फिरत राहायची. तिचे वडील गणपत हे एक अपंग शेतकरी होते. त्यांच्या पिकांना कधी निसर्गाचा फटका बसायचा, तर कधी जमीनदाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली ते हरायचे. आई सावित्री हिने आपलं संपूर्ण आयुष्य घराच्या 4 भिंतीतच काढलं. सीमाला 3 लहान भाऊ आणि एक बहीण होती. मोठी असल्यामुळे तिने लहानपणापासूनच आईसारखं घर सांभाळायला शिकलं होतं. जेव्हा सीमा 16 वर्षाची झाली, तेव्हा गणपत यांच्या डोक्यावर कर्जाचं मोठं ओझं होतं. तेव्हाच गावातील एक नातेवाईक एक प्रस्ताव घेऊन आला. अरे भाऊ, आता उशीर करू नका. मुलीचं लग्न करून टाका. रामगावच्या शंकर सोबत लग्न लावा. मुलगा मोठा अधिकारी नाही, पण मेहनती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रामाणिकपणे काम करतो. अरे, तो शंकर जो वीट भट्टीवर काम करतो, आपल्या मुलीला त्याच्यासोबत सुख मिळेल का? अरे हो, तोच शंकर. मी त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा पाहिलाय. मुलगा साधा आहे, मोठ्याचा आदर करतो आणि कोणतीही वाईट सवय नाही. आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ह्याच असतात: मेहनत, प्रामाणिकपणा आणि इज्जत. पैसा आज आहे, उद्या नसतो, पण चांगले संस्कार आणि मेहनतीची सवय आयुष्यभर साथ देते. भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे घरातल्या भाकरीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अरे, म्हणूनच सांगतोय, शंकर जरी मजूर असला तरी त्याच्यात माणुसकी आहे, जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या मुलीचा सन्मान करायला जाणतो. आणि आपली मुलगी ही साधी आहे. तिला ऐशो आराम नको. तिला फक्त प्रेम आणि सन्मान हवा आहे.
शेवटी गणपत यांनी कोणताही हुंडा न घेता हे लग्न ठरवलं. अहो, मुलगी अजून खूप लहान आहे आणि ऐकले आहे की तिथले लोक खूप कठोर आहेत. सावित्रीने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण कर्ज आणि गरिबीने सगळ्यांचे तोंड बंद केले होते. शंकर हा सरळ साधा मजूर होता, जो आयुष्याकडून फार काही अपेक्षा ठेवत नव्हता. शंकर सीमेला खूप मान देत असे. दोघं एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत होते, पण मनाने मात्र खूप स्वच्छ आणि समाधानात होते. सीमाने हळूहळू रामगावला आपलंसं करायला सुरुवात केली. शंकर दिवसभर शेतात कष्ट करत असे आणि रात्री चुलीजवळ बसून मुलांसोबत काही आनंदाचे क्षण घालवत असे. पण हे सुख फार काळ टिकले नाही. एक दिवस पावसात शेतात काम करत असताना शंकरला सापाने दंश केला. गावात दवाखाना लांब होता आणि झाडफूक करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शंकरचं निधन झालं आणि त्याच्यासोबत सीमाच्या आयुष्यातील हसूही निघून गेलं. सीमाच्या माहेरून कोणीच आलं नाही. तिची आई आजारी होती आणि वडीलही त्याच वर्षी वारले. भाऊ अजून लहान होते आणि त्यानंतर सीमाने कधीच माहेराकडे वळून पाहिलं नाही. आता सीमा पूर्णपणे एकटी झाली होती. 2 निरागस मुलांसोबत एका मोडकळीस आलेल्या झोपडीत आणि डोक्यावर भाऊसाहेब पाटलांचं कर्ज. त्या दिवसानंतर सीमाने रडणं सोडून दिलं. ती फक्त जगायला शिकली. दररोज आयुष्याच्या नव्या परीक्षेला सामोरं जाण्याचं धाडस तिने अंगीकारलं. रात्र गडद झाली होती, पण सीमाच्या डोळ्यांना झोप येत नव्हती. एका आईसाठी सगळ्यात मोठं दुःख ते असतं जेव्हा ती आपल्या मुलांना उपाशी झोपवते. रोहन आणि चिंगी हळूहळू वळवळत झोपले होते, पण त्यांच्या पोटात भूक होती आणि त्या वेदनेने सीमाचं मन तडफडत होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सूर्य उगवला, पण जणू त्याचा प्रकाश सीमाच्या झोपडीपर्यंत पोहोचतच नव्हता. सीमा विचार करत होती, आता काय करू? शेताचं काम गेलं, घरात पैसे नाहीत, धान्य नाही, आता कुठे जावं आपण? रामगावच्या गल्ल्यांमध्ये जणू वादळ आलं होतं. भाऊसाहेब पाटील सकाळीच गावात आले आणि गावकऱ्यांच्या मनात भीती पसरली. त्यांच्यासोबत त्यांचे 3 गुंड होते, काळ्या गण्या आणि शेरा, नेहमी लाठ्या काठ्यांनी सज्ज. त्या दिवशीही भाऊसाहेब थेट सीमाच्या झोपडीसमोर येऊन थांबले. त्यांच्या डोळ्यात क्रूरता होती आणि चेहऱ्यावर थंड शिकारीसारखं हसू होतं. ते मोठ्याने ओरडले, अगं सीमा, बाहेर ये. खूप दिवस झाले, तुझ्या कर्जाचा हिशोब झालेला नाही. सीमा दारात आली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, साहेब, मी तुमच्याकडून फक्त थोडेच पैसे उधार घेतले होते, तेही त्यावेळी जेव्हा घरात चूल पेटवायला काही नव्हतं, मुलं उपाशी होती आणि सावकारांनीही दरवाजे बंद केले होते. तेव्हा मी तुमच्याकडे मदतीसाठी आले होते. पण आतापर्यंत मी माझ्या मजुरीतून अर्धेपेक्षा जास्त पैसे परत केले आहेत. साहेब, कडक उन्हात पावसात प्रत्येक ऋतूत मी शेतात राबत राहिले आहे. स्वतः उपाशी राहून मुलाच्या तोंडचा घास काढून सुद्धा तुमचं कर्ज फेडत आले आहे. अगं, अर्ध कर्ज फेडलं असं तुला खूप मोठं वाटतंय का? कर्ज म्हणजे काही भाकरीचा तुकडा नाही की अर्धा खाल्ला आणि संपलं. दर महिन्याला वाढणाऱ्या व्याजाचं काय, त्याचा हिशोब कोण देणार? तू तर जणू माझ्यावर उपकार करत आहेस असं वागतेस. अहो साहेब, मी प्रत्येक काम केलं आहे. दिवसा असो किंवा रात्र, कधीही वेदनेची पर्वा केली नाही. माझी पाठ आता सरळही होत नाही. हातांवर फोड आले, तरीही मी दर आठवड्याला शेतात हजेरी लावली आहे. जितकं शक्य होतं तितकं कर्ज फेडलं आहे. आता थोडंच बाकी राहिलं आहे. अगं, थोडं? तुला ते थोडं वाटतंय. आणि ते 2 महिने काय, जेव्हा तू आजारी पडली होतीस त्या काळात शेतात एक पानही हललं नाही. त्या नुकसानाचं काय? माझी अर्धी पिकं वाया गेली. मजूर गैरहजर राहिल्यामुळे मला किती मोठा तोटा झाला, कधी विचार केलास का? साहेब,
मी आजारी होते. तापाने अंग जळत होतं. मुलगाही आजारी होता. तरी सुद्धा मला शेतात यावंसं वाटत होतं, पण शरीराने साथ दिली नाही. त्यावेळी तुम्ही माझी विचारपूसही केली नाही आणि आता त्या आजारपणाचा दोष माझ्यावर टाकत आहात. अगं, कर्ज तर घेतलं आहेस तर कोणत्याही परिस्थितीत फेडावंच लागेल. रडून किंवा गयावया करून काही होणार नाही. हे काही भीक नाहीये की मी वाटतोय. आणि लक्षात ठेव, व्याजासकट सगळं द्यावं लागेल. आता पुढच्या आठवड्यात पैसे आले नाहीत तर समजून घे, तुला शेतातही काम मिळणार नाही आणि या गावातही राहू दिलं जाणार नाही. साहेब, पुढच्या पिकात मी पूर्ण ताकदीने काम करेन. दिवस रात्र एक करेन. उन्हात पावसात थकले तरी, आजारी पडले तरी एकही दिवस चुकवणार नाही. फक्त थोडा वेळ द्या साहेब. कर्ज फेडणं माझं कर्तव्य आहे. त्यापासून मी पळ काढत नाही. पण काळाने अशी ठेच दिली आहे की माझे पायच डगमगले आहेत. थोडी मुदत मिळाली तर मी सगळं कर्ज फेडेन. साहेब, तुमचे उपकार माझ्या डोक्यावर आहेत, पण माझी अवस्था तरी पहा. मुलांना 2 वेळचं जेवण देणं सुद्धा कठीण झालं आहे. पण पुढच्या पिकाचा हंगाम सुरू होताच मी पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत शेतात उतरेन आणि तोपर्यंत राबत राहीन, जोपर्यंत तुमचा एक पैसा फेडत नाही. पण भाऊसाहेबांना वेळ नको होता. त्यांना हवं होतं अपमान, भीती आणि स्वतःच्या सत्तेची जाणीव. अगं, मजुरी करून काही होणार नाही. आता तुझ्या घराची जमीन गहाण ठेव. नाही साहेब, ती थोडीशी जमीनच माझ्या मुलांचा आधार आहे. अगं, मग तुझ्या मुलांसमोरच तुझं सगळं सामान लिलाव करायला लावीन. ऐकून ठेव, तुझ्यासारखे आळशी लोक खूप झाले आहेत. आता हे उधारीचं नाटक फक्त 7 दिवसांचं आहे. तुला मी 7 दिवसांचा वेळ देतो. पुढच्या आठवड्यापर्यंत जर तू एक पैशाचा हिशोब चुकता केला नाहीस तर लक्षात ठेव, तुझी ही मोडकळीस आलेली झोपडी सुद्धा जमीनदोस्त करून टाकीन. मग नंतर असं म्हणू नकोस की भाऊसाहेबांनी वेळ दिला नाही. कायदा, पंचायत किंवा कोणतंही नातं काहीच तुझ्या कामाला येणार नाही. समजलं का? त्यांनी आपल्या माणसांना इशारा केला. पुढच्या आठवड्यापर्यंत हिशोब झाला नाही तर हिची झोपडी सुद्धा पाडून टाका. गावकरी हे सगळं दुरून पाहत होते, पण कोणीही पुढे येण्याची हिंमत केली नाही. त्या दिवशी सीमाच्या डोळ्यातून अश्रूही आले नाहीत. तिच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं ना भीती, फक्त एक विचित्र शांतता होती. जणू वादळ येण्यापूर्वीचं भयानक शांत वातावरण. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, देवा. ना ओरड, ना तक्रार, ना आक्रोश. तिने सगळं काही सहन केलं होतं. आपल्यांचा धोका, आयुष्याची कठोरता, परिस्थितीची निर्दयता. तरीही तिच्या ओठांवर एकच शब्द आला, देवा. हीच का आयुष्याची परीक्षा आहे? त्या एका प्रश्नात वेदना होती, विश्वास होता आणि देवाकडून उत्तर मागण्याचं धाडसही होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशात काळे ढग दाटून आले होते. जणू निसर्ग सुद्धा शोक व्यक्त करत होता. सीमा चुलीपाशी बसून आपल्या मुलांसाठी बाजरीची भाकरी भाजत होती. तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात ठोके पडू लागले. अगं सीमा, दरवाजा उघड, मालक आलेत, त्यांचा हक्क घ्यायला. सीमा भीतीने थरथर कापू लागली. तिने पटकन मुलांना आत पाठवलं आणि दरवाजा उघडला. समोर भाऊसाहेब पाटील उभे होते, रेशमी कुर्ता घातलेला आणि डोळ्यात सत्तेचा गर्व व क्रूर चमक. अगं, किती वेळा सांगितलं होतं सीमा, वेळेवर कर्ज फेड. आता तर मर्यादा ओलांडलीस. 2 महिने झाले, एक पैसाही दिला नाहीस. साहेब, माझी मुलं उपाशी आहेत. मी शेतात काम करते आहे. थोडी मुदत द्या. पुढच्या आठवड्यापासून पुन्हा मजुरी सुरू होईल. अगं, तुझ्या मजुरीने माझं कर्ज फेडणार? तुला काय वाटतं, मी एखादा मंदिरातला पुजारी आहे का जो तुला दान देईल? साहेब, माझ्याकडे दुसरं काहीच नाही. हीच एक झोपडी आहे जी माझ्या मुलांच्या डोक्यावरची सावली आहे. अगं, आता तीही राहिली नाही. आजपासून ही झोपडी माझी.
तुझ्या शंकरने कर्ज घेतलं आणि तू ते फेडू शकली नाहीस. अरे हिला बाहेर काढा. त्याचे माणसं पुढे आली आणि सीमाचं सगळं सामान बाहेर फेकायला लागली. चुलीवरील भांडी, मुलांचे कपडे आणि शंकरचा एक जुना फोटो सगळं मातीमध्ये विखुरलं. सीमा रडतच म्हणाली, शंकर, बघ, तुझी सीमा आज पूर्णपणे असहाय्य झाली आहे. तुझी मुलं आज रस्त्यावर आली आहेत. हीच का आयुष्याची खरी परीक्षा आहे? आई, आता आपलं कोणीच नाही का? बाबा नाहीत. आता आपण कुठे राहणार? आपली काळजी कोण घेणार? आई, आपण आता रस्त्यावर भटकणार का? मला खूप भीती वाटते. आपण काय खाणार आणि कुठे झोपणार? आई, आपण खरंच इतके एकटे पडलो आहोत का? सीमा काहीच बोलू शकत नव्हती. ती दोन्ही मुलांचे हात धरून तुटलेल्या चपला घालून ती कच्च्या रस्त्यावर चालू लागली, जिथे कोणतीच मंजिल नव्हती. जणू आकाशात पाऊस कोसळू लागला. जणू या अन्यायावर निसर्गही रडत होता. सूर्य मावळला होता. धरतीवर शांतता पसरली होती आणि आकाश काळोखाने भरलं होतं. सीमा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन हळूहळू गावाच्या पायवाटेने बाहेर पडली. पायात चप्पल नव्हती आणि डोळ्यासमोर कोणतीच दिशा नव्हती. गावाच्या एका टोकाला एका श्रीमंत घराच्या उंबरठ्यावर ती थांबली. राधाताई, माझ्या मुलांना थोडं पाणी द्या. खूप तहान लागली आहे. अगं नाही सीमा, जर आम्ही तुला पाणी दिलं आणि भाऊसाहेबांना कळलं तर ते आमचं जगणंही कठीण करतील. तू इथून शांतपणे निघून जा, तेच तुझ्यासाठी बरं आहे. कोणी तुला इथे पाहण्याआधीच तू निघून जा. असं सांगितल्यावर सीमा तिथून उठली. ती गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या किराणा दुकानदार रामू काका यांच्या दुकानात गेली. रामू काका, थोडं पीठ उधार द्या. माझी मुलं भुकेने तडफडत आहेत. अगं सीमा, आता पैशांशिवाय काही मिळत नाही. काळ बदललाय. तुझ्याकडे पैसे असतील तर घेऊन जा, नाहीतर मला पण माझं घर चालवायचं आहे. एका हाताने पैसे दे आणि दुसऱ्या हाताने सामान घे. सीमा निराश होऊन तिथून निघून गेली. असं करत करत रात्र गडद होत गेली, पण मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही. रात्र काळोखात बुडाली होती. आकाशात ढग गरजत होते. सीमा आपल्या दोन्ही मुलांसोबत त्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसली होती. ती आकाशाकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, देवा, तुझ्या दरबारात फक्त श्रीमंताचीच ऐकली जाते का? माझ्या निरागस मुलांचा काय दोष आहे? थंड वाऱ्यात तिच्या साडीचा पदर उडत होता आणि तिचं ममत्व अश्रूमध्ये भिजत होतं. तेवढ्या दूरवरून एक म्हातारी स्त्री चालत येताना दिसली. तिचे डोळे पांढरे झाले होते. जणू ती कमी पाहत होती, पण मनाने सगळं जाणत होती. ती हळूहळू सीमाजवळ आली. तिने मुलांची अवस्था पाहिली. फाटके कपडे, कोरडे ओठ, थरथरणारे शरीर. अगं मुली, तू कोण आहेस आणि या लहान मुलांना घेऊन या ओसाड ठिकाणी काय करते आहेस? सीमाच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही बोलली नाही, फक्त मान खाली घातली. अगं, तू शंकरची सीमा आहेस का? तोच ना, जो काही वर्षांपूर्वी गावाच्या दक्षिणेकडच्या शेतात काम करायचा. हो आजी, तुम्ही त्यांना ओळखता का? अगं, ओळखतच नाही. मी त्याचा आदर करत होते. तुझ्या नवऱ्यासारखा प्रामाणिक माणूस मी पाहिलेला नाही, पण त्या भाऊसाहेबांनी सगळ्या गरिबांना रडवलं आहे. सीमा हुंदके देत सगळी कहाणी सांगू लागली. शंकरचा मृत्यू, कर्जाचं ओझं, जमीन जाणं आणि शेवटी घराबाहेर काढलं जाणं. म्हाताऱ्या आजी सगळं शांतपणे ऐकत होती आणि मग ती प्रेमाने म्हणाली, मुली, आता तू एकटी नाहीस. चल माझ्यासोबत माझ्या झोपडीत ये. ती लहान आहे, मोडकळीस आलेली आहे, पण तुझ्या मुलांना छप्पर मिळेल आणि माझं ममत्वही. सीमा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. तिचे अश्रू थांबत नव्हते. आजी, तुम्ही माझ्यासाठी हे सगळं का करताय? आजकाल तर आपलीही साथ सोडतात. अगं, कारण मीही कधी काळी अशीच एक सीमा होते आणि आजही ती रात्र विसरू शकत नाही.
जेव्हा माझी मुलं उपाशी झोपून जग सोडून गेली. आता मला नाही पाहायचं की दुसरी कोणतीही आई ते दुःख भोगते. देवाने मला आई बनवून पाठवलं आहे. आजी, तुमचे खूप खूप आभार. मी आयुष्यभर तुमची सेवा करेन. नाही ह मुली, सेवा नाही, सोबत चालायचं आहे. आपण दोघी मिळून या निर्दयी जगाला दाखवू, एक स्त्री तुटत नाही तर बदलते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या छोट्याशा झोपडीत सीमाच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी पहिल्यांदा हसू उमटलं. सीमाने झाडू उचलला, अंगण स्वच्छ केलं आणि आजीला म्हणाली, आजी, मी पुन्हा शेतात मजुरीला जाईन. आता माझ्या मुलांना कधीही उपाशी झोपवणार नाही. त्या दिवशी संध्याकाळी सीमा शेतातून परतली, हात मातीने माखलेले, कपाळावर घाम आणि मनात थकवा. तिने झोपडीच्या कोपऱ्यात एक जुना डब्बा ठेवला होता, ज्यात शंकरच्या काही आठवणी होत्या. झोपडी साफ करताना अचानक तिचा हात एका जुन्या पेटीला लागला. तिने पेटी उघडली आणि त्यातून लाल कापडात गुंडाळलेली एक जुनी डायरी बाहेर आली. सीमाचे हात थरथर कापू लागले. ती हलक्या आवाजात म्हणाली, ही तर शंकरची हस्ताक्षर आहेत. तिने डायरी उघडली. दिनांक 12 जून 2014. आज मी भाऊ साहेबांकडून कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. ते जबरदस्तीने जमिनीचे कागद मागत आहेत. म्हणतात तपासासाठी पाहिजे, पण मला त्यांच्या हेतूवर संशय आहे. मी ही जमीन कधीही गहाण ठेवलेली नाही आणि ठेवणारही नाही. ही जमीन माझ्या वडिलांची अमानत आहे. जर माझ्यासोबत काही अनर्थ घडला तर ही डायरी सीमाला नक्की मिळाली पाहिजे. यात मी सगळं सत्य लिहून ठेवलं आहे. हे वाचताच सीमाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. डायरीत अजून एक पान होतं. त्यात जमिनीच्या खऱ्या कागदपत्रांची माहिती लिहिलेली होती. शंकरने लिहिलं होतं की ही जमीन पंचायतच्या मूळ नोंदवहीत माझ्या नावावर नोंद आहे आणि भाऊसाहेबांनी जे कागद तयार केले आहेत ते पूर्णपणे बनावट आहेत. हे ऐकताच सीमाला जणू नवं बळ मिळालं. ती धावतच आजीकडे गेली आणि जोरात हाक मारली, आजी, आजी, पटकन या. मला काहीतरी मोठं सापडलं आहे. आजी, बघा ना, शंकरने कधीच जमीन गहाण ठेवली नव्हती. आपल्याला फसवून बेघर केलं गेलं आहे. अगं, आता वेळ आली आहे मुली, फक्त अश्रू ढाळण्याची नाही. आता तू एक साधी स्त्री नाहीस, तू न्यायाची ज्वाला बन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सीमाने ती डायरी आणि सगळी कागदपत्र हातात घेतली आणि थेट पंचायत भवनाकडे निघाली. पंचायत समोर हळूहळू गर्दी जमू लागली. सगळ्यांना वाटलं होतं आज पुन्हा ही विधवा रडायला आली आहे. पण यावेळी सीमाच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त धैर्य होतं आणि आत्मविश्वास होता. भाऊसाहेबांना जसं कळलं की सीमा पंचायतमध्ये पोहोचली आहे, ते संतापाने पेटून उठले. अरे, एक बाई आणि तीही बेसहारा माझ्या विरुद्ध पंचायतमध्ये जाईल. जिला मी काम दिलं, अन्न दिलं, जगायला दिलं, तीच आता माझ्या सन्मानावर प्रश्न उभे करणार. तिचा हा अहंकार मोडायलाच हवा. असा धडा शिकवेन की आयुष्यभर लक्षात ठेवेल. पंचायत तर दूरच, यानंतर ती कोणत्याही पुरुषाकडे डोळे वर करून पाहणार नाही. आता खूप झालं तिचं नाटक. यावेळी हिशोब पूर्ण करूनच सोडेन. भाऊसाहेबांनी आपल्या माणसांना बोलावलं आणि योजना आखली. सीमाची डायरी चोरून घ्यायची. ते स्वतःही लगेच पंचायतमध्ये पोहोचले, जेणेकरून पंचायत समोर आपल्या खोट्याचा समर्थन करू शकतील. पण यावेळी सीमा एकटी नव्हती. आजी तिच्या सोबत होती आणि गावातील इतर स्त्रियाही तिच्या पाठीशी उभ्या होत्या. सीमा शंकरची डायरी आणि सगळे कागदपत्र घेऊन पंचायत समोर उभी राहिली. संपूर्ण गाव तिथे जमा झालं होतं. प्रत्येकाला सत्य जाणून घ्यायची उत्सुकता होती. सीमा ठाम आवाजात म्हणाली, मी शंकरची पत्नी आहे. मला फसवून बेघर केलं गेलं आहे. हे आमच्या जमिनीचे खरे कागद आहेत. मी पंचायतीला विनंती करते की या खोट्या आरोपांचा पर्दाफाश करा. अरे, हा खूप गंभीर विषय आहे. आम्ही नक्कीच न्याय देऊ.
पण त्यासाठी आम्हाला जमिनीचे मूळ कागद आणि ठोस पुरावे पाहिजेत. सीमाने डायरी आणि सगळी कागदपत्र पंचायत समोर सादर केली. पंचायतचे लोक ती कागदपत्र बारकाईने वाचू लागले. तेवढ्यात गावातील एक वृद्ध शेतकरी जो अनेक वर्ष गप्प बसला होता उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी भाऊसाहेबांना अनेक वेळा पाहिलं आहे. हो, अनेक वेळा. जेव्हा ते रात्रीच्या अंधारात एकटे बसायचे, कागदांच्या ढिगाऱ्यात काहीतरी उलट सुलट करत, काही फाडत तर काही नवीन कागद तयार करत. पण आमच्याकडे कधीच ठोस पुरावा नव्हता. असा काही पुरावा ज्याच्या आधारे आम्ही पंचायत समोर उभं राहू शकलो असतो. आम्हाला माहित होतं की काहीतरी गैर चाललं आहे, पण पुराव्याशिवाय आवाज उठवणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं होतं. पण आज सीमाने धाडस दाखवलं आहे. तिने एकटीने उभी राहून हे सत्य उघड केलं आहे, जे आपण सगळे मनात दाबून बसलो होतो. सीमाने ते काम केलं आहे जे आपल्यापैकी कोणीही करू शकलो नाही. आता सत्य सगळ्यांसमोर आहे आणि आता वेळ आली आहे की भाऊसाहेबांना प्रश्न विचारले जावेत. यानंतर सीमाने सगळ्यांसमोर शंकरची डायरी वाचून दाखवली. गावातील अनेक लोकांनीही तिच्या म्हणण्याला समर्थन दिलं. अचानक पंचायतीच्या सचिवांनी घोषणा केली. गावातील एका स्त्रीने, जी आतापर्यंत भीतीमुळे गप्प होती, पंचायतकडे एक गुप्त दस्तावेज दिला आहे. सगळ्यांच्या नजरा त्या स्त्रीकडे वळल्या. ती घाबरत पुढे आली आणि म्हणाली, मी भाऊसाहेबांची बहीण आहे, पण त्यांच्या अन्यायाला आता मी लपवू शकत नाही. त्यांच्या वागण्यामुळे मी खूप त्रासले आहे. मी त्यांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधीच माझं ऐकलं नाही. माझ्या भावाला योग्य मार्गावर आणण्यासाठी माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. भाऊ, मला माफ करा, पण मी तुम्हाला लोकांना त्रास देताना, त्यांचा हक्क हिरावताना पाहू शकत नाही. म्हणून आज मला इथे यावं लागलं. माझ्याकडे काही कागदपत्र आहेत जी संपूर्ण कट कारस्थानं उघड करतील. भाऊसाहेबांच्या बहिणीने पुढे येऊन सगळी बनावट कागदपत्र उघड केली. त्यातून स्पष्ट झालं की जमिनीचे खरे मालक शंकर होते, पण भाऊसाहेबांनी फसवणूक करून ती जमीन स्वतःच्या नावावर केली होती. गावचे मुखिया कडक आवाजात म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही गावालाही आणि कायद्यालाही फसवलं आहे. तुम्हाला ही जमीन तात्काळ परत करावी लागेल आणि सीमाला व तिच्या मुलांना त्यांचा हक्क लगेच मिळाला पाहिजे. पंचायतीचा निर्णय अंतिम आहे. तुम्ही फसवणुकीने घेतलेली जमीन ताबडतोब परत करा. आणि सीमा, ती आता कोणतीही भिकारी नाही. ती या गावाची सून आहे. तिची मुलं या जमिनीचे खरे वारसदार आहेत. आजपासून भाऊसाहेबांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल. पंचायत त्यांना गावातून हद्दपार करते आणि जर एका आठवड्याच्या आत त्यांनी जमिनीचा ताबा सोडला नाही तर कायदा आपलं काम करेल. सीमा, तू घाबरू नकोस. ही जमीन आता पुन्हा तुझी आहे आणि पंचायतीची जबाबदारी आहे की तुला पुन्हा कोणीही बेघर करू शकणार नाही. जोपर्यंत ही पंचायत आहे तोपर्यंत न्याय मिळत राहील. सीमाच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते आनंदाचे होते. भाऊसाहेब रागाने ओरडले, अरे, मी हा निर्णय मान्य करत नाही. मी या गावाचा सर्वात ताकदवान जमीनदार आहे. मी कसा हरू शकतो? मी कोणत्याही पुराव्याला मानत नाही. अरे, जर तुला हा निर्णय मान्य नसेल तर हा मामला न्यायालयात जाईल, पण तोपर्यंत जमिनीचा हक्क सीमालाच दिला जाईल. गावभर आनंदाची लाट पसरली. लोक सीमाच्या धैर्याचे कौतुक करू लागले. पाहिलंस ना मुली, माणुसकी आणि सत्य नेहमी जिंकतं, खोटं आणि अन्याय कधीच नाही. सीमाने आपल्या मुलांकडे पाहिलं आणि प्रेमाने म्हणाली, मुलांनो, आता आपण नवीन आयुष्य सुरू करूया. सत्याच्या ताकदीने आपण आयुष्याच्या या परीक्षेत यशस्वी झालो. पुढेही अनेक परीक्षा येतील, पण आपण अशाच धैर्याने पुढे जात राहू.
तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, सत्य आणि धैर्य यांची नेहमीच विजय होते. अन्याय कितीही मोठा असला तरी योग्य वेळी आवाज उठवला तर न्याय नक्कीच मिळतो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.